मिरजकरांची खूप ख्याती आहे कलाक्षेत्राच्या खऱ्या अर्थानं रसिक मिरजेमधले आहेत. मिरजेमध्ये अनेक मोठमोठे कलाकार मिरजेतून आले आणि आज आम्ही जो स्टोरी शिवराज्याभिषेकाची द किरण मानेश्वर स्टोरी शिवराज्याभिषेकाचा प्रयोग केला तो हाऊसफुल गेला आणि पुन्हा एकदा मिरजेत आम्ही येतोय 29 तारखेला शनिवारी 29 ऑगस्ट रोजी बालगंधर्व नाट्यगृहात येतोय. तुम्ही सगळ्यांनी नक्की या. शिवाजी महाराजांचा छत्रपती होण्याचा यातनामय प्रवास बघा जो तुम्ही आजपर्यंत कुठल्याही नाटक सिनेमात बघितला नाही. आमचे नाटक सिनेमामध्ये राज्याभिषेक थोडा साधा सरळ दाखवतात, तेवढा तो सोपा सरळ नव्हता. तो अत्यंत अडथळ्यांनी भरलेला प्रवास होता. राजांच्या मार्गात प्रचंड अडथळे आणले गेले आणि हा इतिहास तुम्ही बघितलात ना तर स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं येईल. स्वतःच्या डोक्यात स्वतःचा मेंदू, तुम्ही स्वतःच्या मेंदूने विचार करा. दुसऱ्या कोणाच्या डोक्याने विचार करण्याची गरज नाही की आपले राजे कसे होते, कोण होते, हे दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. आपणच ओळखलं पाहिजे. आणि मग आज जे आपल्या भोवती चाललंय, बऱ्याचदा छत्रपतींचा अपमान केला जातो, त्याला संरक्षण दिलं जातं, काहीही विधानं केली जातात छत्रपतींच्या विषयी, तर ते नक्की काय राजकारण आहे आणि त्यांचे पूर्वज कोण होते आणि त्यांनी महाराजांना कसा त्रास दिलाय, हे कनेक्शन जर तुम्हाला लागलं ना तर मग आज आपल्या भोवती काय चाललंय याचे अर्थ तुम्हाला लागतील आणि मग तुम्हाला कळेल अरे बापरे, हे जे चाललंय ते पूर्वापार चालत आहे. याच लोकांच्या बापजाद्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिलेला आहे हे तुम्हाला कळलं. आणि आपल्याला कुठल्या जातीचा द्वेष करायचा नाही, पहिल्यांदा सांगतो. आपल्याला वृत्तीचा द्वेष करायचा. वर्चस्वादी वृत्ती जी आहे की आम्ही श्रेष्ठ आहोत आणि तर ती वृत्ती आपण ठेचून काढायची. सगळे समान आहोत आपण, कुणीही उच्च नाही कुणीही नीच नाही या समाजात. सगळे समान आहोत, आपण गुड्या गोविंदांना राहू ही आपल्या राजांची इच्छा होती. प्रयत्न मुसलमानही होते, ब्राह्मणही होते, मराठाही होते, मान सगळे मिळून मिसळून होते आणि सगळं त्या महाराष्ट्र धर्मात सगळे समान होते. रंगभूमीवर 180 वर्षांची इतिहासात हे महाराज कोणीही दाखवलेले नाही. त्यामागे बरीच कारण आहेत. आम्ही दाखवायचं डान्स करतोय, तुम्ही बघायला या. पुराव्यांनिशी दाखवलेले आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बिणीतून आपण ही गोष्ट बघितलेली आहे. जयसिंगराव पवारांसारखी इतिहासकार, डॉक्टर रमेश जाधवांसारखी इतिहासकार, त्यांनी बघितलेली बघून पसंतीची पावती दिलेली ही स्टोरी आहे. आणि त्यात मनोरंजनही भरपूर आहे. एक तर आपण इतिहास सांगणारे वृक्ष इतिहास नाही, मनोरंजन आहे, गाणी आहेत, नृत्य आहे, अभिनय आहे, अत्यंत गंभीर प्रसंग आहे, तुम्हाला रडवणारे प्रसंग आहेत, तुम्हाला हसवणारेही प्रसंग आहेत. तुम्ही टाळ्या वाजवून पण असेही वाक्य आहे. फक्त तुम्ही ते बघा आणि काहीतरी मनाबिंदू उडवून घ्या आणि आपल्याला स्वतःला समृद्ध करा. आपले राजे का महान होते, ते फक्त कोणाचा कोथळा काढला म्हणून महान नव्हते किंवा कुणाची पोटं तोडली म्हणून महान नाही. त्यांची महानता त्यांच्या संवेदनशील मनात होती आणि ती काय होती हे समजून घ्यायचं असतं. हे नाटक तुम्ही नक्की बघा 29 तारखेला बालगंधर्व